SRK CSC JR80 या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी JCC TBC अंतर्गत टायपिंग कोर्स कंप्लीट केलेला आहे, मराठी 30-40 आणि इंग्रजी 30-40 या विषयासंबंधी मित्रांनो ज्यांनी टायपिंग कोर्स कंप्लीट केलेला आहे त्यांच्यासाठी अमृत योजनेअंतर्गत 6500 रुपये त्यांना मिळणार आहेत। त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यात ती रक्कम येणार आहे आणि ऑनलाईन आपल्याला अर्ज करण्यासाठी जी मुदत आहे ते 30 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला हे अर्ज करायचा आहे। त्यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार, कागदपत्रे काय लागणार आणि ऑनलाईन आपल्याला अर्ज कसा करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी mahaamrut.org.in सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर हा पेज ओपन होईल। योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर संगणक टंकलेखन योजना JCC TBC यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता संगणक टंकलेखन योजना JCC TBC ही महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना रोजगारक्षम बनविणे हा याचा हेतू आहे आणि 6500 रुपये या ठिकाणी बेनिफिट अमाऊंट मिळणार आहे आणि यासाठी जी डेडलाईन आहे ती एप्रिल 30, 2026 अशी असणार आहे। याचे पात्रतेचे निकष जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला निकालाची प्रत सादर करायची आहे आणि अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी या ठिकाणी सोयघोषणापत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास या ठिकाणी आवश्यक आहे आणि अर्जदाराचा जो वयोगट आहे तो 18 ते 45 दरम्यान असावा आणि अर्जदाराचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असावे आणि त्यासाठी उत्पन्नाचा वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि अर्जदाराने यापूर्वी जर अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे सोयघोषणापत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि उमेदवाराच्या आधार कार्डाची स्वयंसाक्षांकित सत्यप्रत द्यायची आहे आणि उमेदवाराच्या वैयक्तिक बँकेचा तपशील आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचा आहे आणि यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी फोटो, यानंतर आपली स्वाक्षरी, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षाचे आणि त्यानंतर डोमॅसियल प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी त्या ठिकाणी आपल्याला तहसीलचं द्यायचं आहे आणि यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे। ही सर्व कागदपत्रे आपल्याला सोबत ठेवायची आहे आणि स्कॅनिंग करून आपल्याला एका ठिकाणी फोल्डरमध्ये सेव्ह करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधारशी संलग्न म्हणजे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जनरेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला OTP येईल। OTP आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपली जो OTP आहे तो या ठिकाणी सक्सेस झालेला आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी माहिती आहे ती पूर्ण येईल आणि त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे। जो जिल्हा आपला आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ईमेल ID आणि करंट ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि दोन्ही ॲड्रेस जर बरोबर असतील परमनंट आणि करंट ॲड्रेस तर त्या ठिकाणी आपल्याला सेम ॲज करंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट एज्युकेशनमध्ये आपली जो शिक्षण झालेला आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि ऑक्युपेशनमध्ये आपला जो व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी निवडल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू झाल्यानंतर आपली ही सर्व डिटेल्स सक्सेसफुल त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि त्यानंतर आपल्याला पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी सेम टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे परत एकदा आणि यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। त्यानंतर गो टू लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि जो आपण पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपली जी माहिती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मदर नेममध्ये आपल्या आईचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर ही सुरुवातीला जी टाकली होती ती या ठिकाणी येईल आणि त्यानंतर कास्टमध्ये आपल्याला आपली जी कास्ट आहे ती कास्ट आपल्याला ते या ठिकाणी निवडायची आहे। कोर्स कंप्लीट झालेला जानेवारी 2026 इयर घ्यायचा आहे।
नंतर आपल्याला बँकेची डिटेल्स ही अचूक द्यायची आहे. बँकेचं नाव आणि त्यानंतर ब्रँच नेम द्यायचं आहे आणि अकाउंट नंबर आपल्याला त्या ठिकाणी अचूक टाकायचा आहे आणि परत एकदा कन्फर्म करायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर आणि IFSC कोड त्या बँकेचा आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि यानंतर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट आपण सेव्ह केलेले करायचे आहेत. यात फोटो, सिग्नेचर आणि त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, आपलं आधार कार्ड आणि त्यानंतर पॅन कार्ड आणि TC, तसेच नाव जर चेंज असेल तर गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि कॅन्सल चेक आणि त्यानंतर रिझल्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी द्यायचं आहे. डाउनलोड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट मारायची आहे आणि प्रिंट मारल्यानंतर आपला त्या ठिकाणी नाव, वय आणि पत्ता सर्व टाकून आपल्याला त्या ठिकाणी सही करायची आहे. सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सहमती द्यायची आहे टिक करून आणि त्यानंतर खाली जो ऑप्शन आहे सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी सबमिट होईल आणि यानंतर आपल्या कागदपत्राची त्या ठिकाणी पडताळणी होईल, छाननी होईल आपल्या अर्जाची आणि त्यानंतर आपल्या खात्यामध्ये ही प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येईल. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा.